गाव बदलताय, आम्ही सांगतो. AN न्यूज मराठी, शोध सत्याचा. मित्रांसोबत दारू पिला आणि मित्रानेच घात केला. हत्येतील मुख्य आरोपीस बिहार, उत्तर प्रदेशमधून अटक. नाशिक पोलिसांची कारवाई. 29 ऑक्टोबर रोजी पोवर्धन शिवारात फाशीच्या डोंगराजवळ निर्जन स्थळी नेऊन धारदार हत्याराने वार करून एका व्यक्तीचा खून झाल्याची घटना घडली होती. याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. मयताच्या चेहऱ्यावरील सुकलेल्या रक्तामुळे चेहरा ओळखू येत नव्हता. नाशिक तालुका पोलीस ठाण्याचा पोलीस निरीक्षक मुदुला नाईक यांनी घटनास्थळी 2 तपास पथके पाठवून अनोळखी मयताची अंबड सातपूर औद्योगिक वसाहत परिसरात CCTV कॅमेरे व कंपनी मॅनेजरला बाहेरून आलेल्या मजुराची ओळख पटविण्याचं काम सुरू केले. तेव्हा बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की मयत दारू दुकानात दारू पित होता. तपास पथकाने परिसरातील दारू दुकानाचे CCTV कॅमेरे चेक केले असता मयत अरविंदा उर्फ पप्पू पशुपतीनाथ पांडे, संजय पंडित व धर्मेंद्र पंडित हे दारू पिल्यानंतर मोटरसायकल घेऊन गेल्याचे दिसत होते. संशयित आरोपी संजय केशव पंडित याचा पूर्ण पत्ता मिळवून तपास पथकाने बिहार गाठत मेहनत घेऊन आरोपी संजय केशव पंडित याला ताब्यात घेतले. कोर्टाने आरोपीस 7 दिवसांची पोलीस कोठडी दिली. गुन्ह्यातील मुख्य आरोपीची बहीण सातपूरमध्ये राहत असल्याने तिच्याकडून माहिती घेऊन पथकाने उत्तर प्रदेशात जाऊन आरोपी धर्मेंद्र शिवनारायण प्रजापती यास ताब्यात घेतले असून कोर्टाने त्याला 3 दिवसांची कस्टडी दिली आहे. सदरची कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी वासुदेव देसले, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. दिनांक 29/11 रोजी दुपारी अशी माहिती मिळाली की गोवर्धन शिवारामध्ये एक सातपूरकडे रस्त्यावर अज्ञात ठिकाणी एक व्यक्तीचा मृतदेह आहे आणि त्या स्पॉटवर आम्ही तातडीने मी स्वतः पोलीस निरीक्षक मुदुला नाईक ह्या पोहोचल्या. स्पॉटवर बघितल्यानंतर त्या ठिकाणी जी व्यक्ती होती, जी मृत पडलेली होती, चेहऱ्यावर पूर्णपणे त्याचं रक्त पडलेलं होतं, मानेवर देखील त्या ठिकाणी रक्त होतं. अशा स्थितीमध्ये चेहरा देखील त्याचा ओळखू येत नसताना अज्ञात व्यक्तीचा खून कोणतरी अज्ञात व्यक्तीने केल्याची गोष्ट निष्पन्न झाल्याबरोबर आम्ही वरिष्ठ अधीक्षक आमचे माननीय श्री बाळासाहेब पाटील यांना आम्ही कळवलं की या ठिकाणी अज्ञात व्यक्तीचा खून झाला. हे पोलीस अधीक्षक साहेब यांच्या आदेशाने त्यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे तातडीने आम्ही त्या घटनास्थळाचं बारीक निरीक्षण करून 2 टीम तयार करून त्या भागामध्ये आम्ही वर्ग केल्या. अज्ञात व्यक्तीचा फोटो काढून तात्काळ व्हायरल करून MIDC भागामध्ये त्या भागात ज्या ठिकाणी व्यक्ती राहत असलेला संशय होता त्या भागाकडे तिथून त्यांचा एक नातेवाईकाने त्याला ओळखल्यानंतर आमचा एक प्रश्न अर्धा कमी झाला की मृताची ओळख पडल्यानंतर त्या संदर्भात त्या नातेवाईकाला विचारलं असता त्यांनी सांगितलं की हे 2-4 लोकांसोबत हा दारू पित असतो संध्याकाळी आणि त्या लोकांनी याचा खून केला असण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने त्या भागातील CCTV यांची सगळ्यांची आम्ही चेक केले. CCTVवर निष्पन्न झाल्यानंतर त्यातील 2 जे काही त्याचे मित्र होते की ते मित्रांचं नाव निष्पन्न घालून ते लोक बिहार राज्यातील असल्याचे निष्पन्न झाले आणि त्या लोकांचा शोध घेतला असता मोबाईल किंवा टावर याच्या पद्धतीने ते लोक त्या ठिकाणी निघून गेल्याची बाब निष्पन्न झाली. तातडीने बिहार राज्यामध्ये टीम पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने आम्ही रवाना केल्या आणि तिथून एक आरोपीला अटक केली. दुसऱ्या आरोपीला आम्ही 6 तारखेला, एकाला 6 तारखेला अटक केली, दुसऱ्याला 11 तारखेला अटक केली. अशा दोघे आरोपींना अटक करून त्यांनी खून केल्याची बाबी मान्य करून त्या अनुषंगाने ते ज्या वाहनाने खून करून पळून गेले होते ती मोटरसायकल देखील आम्ही जप्त केलेली आहे. आरोपीने हत्यार जे वापरलं ते देखील जप्त करण्यात आलेलं आहे. पुढील तपास मुदुला नाईक पोलीस निरीक्षक करीत आहे. त्यातील नाव आहे ते देखील निष्पन्न झालेले, त्या देखील आम्ही तात्काळ अटक करणार आहोत. जो गुन्हा होता खुनाचा हा अज्ञात व्यक्तीने मारून टाकलेला आहे. अत्यंत कठीण आणि किचकट असा तपास असताना याला 24 तासामध्ये आरोपी निष्पन्न करून त्यांना आम्ही 72 तासाच्या आत या ठिकाणी अटक करण्यात यशस्वी झालो. AN न्यूज मराठी, नाशिक.